राज्यभरातला टेम्पो चालकांचा संप जरी मिटला असला तरी वसई विरारची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे। वसईमध्ये हळूहळू पेट्रोल मिळायला सुरुवात झालेली आहे, परंतु वाहनांच्या रांगा ज्या पेट्रोल पंपावर पाहायला मिळतात, अनेक लोक गर्दी करतात, गाडीमध्ये पेट्रोल आहे तरी देखील रांग लावतात। पोलिसांनी आणि प्रशासनाने आवाहन केलं आहे की जर तुमच्या गाडीत जास्त पेट्रोल असेल तर विनाकारण गर्दी करू नका। वसई पश्चिमेकडे स्टेला पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळते, तर माणिकपूर पेट्रोल पंप आज दुपारनंतर सुरू होणार आहे। तर वसई गावातला पेट्रोल पंप देखील चालू झालेला आहे। नालासोपाऱ्यातला एक पेट्रोल पंप सुरू झालेला आहे। भुईगावच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतंय। म्हणजे येत्या 5 ते 7 तासात संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात येण्याची शक्यता आहे, कारण संप मिटलेला आहे आणि पेट्रोलचे टँकर जे आहेत की पोलीस बंदोबस्तामध्ये जे पेट्रोल पंपावर येत आहे। तर दुसरीकडे महामार्गावर मागे 1 जानेवारी रोजी जे महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला होता, केंद्र सरकारने जो नवीन GR लागू केलेला आहे त्या विरोधात अचानक प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता काही टेम्पो चालकांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि यामध्ये पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवर देखील त्यांनी अंगावर गेलेले आहेत। अशा जवळपास वसई विरारमध्ये 30 लोकांवर कारवाई केलेले 30 गुन्हे नोंदवले आहेत, यांनी पोलिसांवर व इतर वाहनांवर दगडफेक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। तर तिकडे नवी मुंबईमध्ये देखील टेम्पो चालकांनी असाच हौदोस घातला होता, महामार्गावर थांबून लोकांना विनाकारण त्रास दिला होता, दगडफेक केला होता, जे हातात मिळेल त्याने पोलिसांवर हल्ला केला होता, लोकांवर हल्ला केला होता। नवी मुंबईमध्ये तब्बल 40 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आता ही परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी टेम्पो चालकांनी सध्या संप मागे घेतलेला आहे। येत्या काळात टेम्पो चालक काय भूमिका घेणार याकडे पाहावं लागणार आहे। तर वसई विरारची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे। पेट्रोलसाठी कोणीही गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल आणि सर्व पेट्रोल पंपावर पूर्वीसारखं पेट्रोल मिळणार आहे।